नमस्कार मंडळी. आज मस्तपैकी उगा तवा पिझ्झा करायचा आहे. घरच्या घरी तवा पिझ्झा. एवढा अशी पिझ्झा बेस आणलाय. एकदम खतरनाक रेसिपी आजची. हे मेयोनीज, हे एकत्रित आहे. आता केचप टाकलंय. चमच्याने असं मस्त पसरवून घ्यायचं सगळ्या त्या बेसला. हे बघा, पसरून घेतले ते सगळं. काही टमाटे, ढोबळी मिरची, गाजर आहे. हे आपला घरगुती पिझ्झा बनवणं चालू आहे. बघा टोफू, बघा आपण याच्यात पनीर बी टाकू शकतो, पण आपण ही टोफू टाकतोय. हे एकदम हेल्दी असतंय. दोन्ही पिझ्झा बेसवर सगळे मटेरियल टाकून घेतलंय. अजून मटेरियल टाकायचे भरपूर. हे बघा रेड चिली फ्लेक्स आहे. हे रेड चिली फ्लेक्स तुमच्या आकाराने टाकायचं. तुम्हाला जर जास्त तिखट लागत असलं ना तर जास्त रेड चिली फ्लेक्स टाकायचं. चटणी बी टाकायची. आणि नसलं लागत तिखट तर मग आपलं उलिवले टाकायचं. आणि बघा ही डाळिंब, सोललेलं डाळिंब आहे. डाळिंब टाकायचं. हे नाही टाकलं तरी हरकत नाही, पण आपल्याकडे होतं म्हणून टाकायलोय आपण. हे बघा ही चीज आहे. हे घासणीवर चाललंय घासायचं चीज. चीज शिवाय मजा नाही पण पिझ्झाला, बरं का. घरगुती पिझ्झा असो किंवा मग एकत्रीचा पिझ्झा असो. घरगुती पिझ्झा, तवा पिझ्झा, दोन्ही बी पिझ्झ्यावर आपण चीज टाकून घेतलंय. तर चला आता पुढची प्रोसेस करू. गॅस लावू. थोडं तूप टाकलंय. वा, आणि असा सगळा भरलेला पिझ्झा टाकायचा आपण. तेव्हा काही कमी गॅसवर ठुलं या, झाकून ठेवायचं. 5 मिनिटं झाकून ठेवायचंय. 5 मिनिटं झालं होतं, झाकून ठेवलं होतं. हे बघा चीज आपण टाकलं होतं वरून घासून. ते कसं पातळ झालं का नाही, मेल्ट झालंय चांगलं. हे बघा, ही आपला घरगुती तवा पिझ्झा तयार झालाय खायला. एकदम साधी सोपी रेसिपी मंडळी. तर मंडळी या मग असा तवा पिझ्झा खायला. हे